गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आपण लास्ट वीकला सेकंड चॅप्टर स्टार्ट केलं होतं 11वी केमिस्ट्रीचं, इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्री. ओके, इंट्रोडक्शन टू ॲनालिटिकल केमिस्ट्रीमध्ये आपण लास्टच्या दोघं लेक्चरला ॲनालिसिसबद्दल डिस्कस केलं होतं. त्याचबरोबर पॅरलली आपण प्रिव्हियस लेक्चरला एक टॉपिक स्टार्ट केला होता, प्रिसिजन अँड ॲक्युरेसी ऑफ मेजरमेंट. Precision and accuracy of measurements. आता प्रिसिजन ॲक्युरसी काय असते? लास्ट लेक्चरला ऑलरेडी आपण डिस्कस केलं होतं की प्रिसिजन ॲक्युरसी कशासाठी असते ते. तर बेसिकली आपल्याला ज्यावेळेस आपण कुठलंही मेजरमेंट घेत असतो, देन बेसिकली मेजरमेंट always aim for true value. Aim of any measurement is always to obtain true value. आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑप्टेन व्हायला पाहिजे, आणि ज्यावेळेस आपल्याला ॲक्च्युअल व्हॅल्यू ऑप्टेन होईल किंवा त्याच्या नियरेस्ट आपल्याला व्हॅल्यू ऑप्टेन होईल, दॅट टाइम वी कॅन से दॅट दिस टर्म बिकम मोर ॲक्युरेट. देन वेन true value come closer to actual value, we say that it having more accuracy. म्हणजे ज्या वेळेस ट्रू व्हॅल्यू ही आपल्या ॲक्च्युअल व्हॅल्यूच्या नियरेस्ट येईल, म्हणजे जी आपल्याला मेजरमेंट व्हॅल्यू आहेत त्याच्या ज्या काही स्टँडर्ड टर्म्स असतील, स्टँडर्ड क्वांटिटीज असतील, यांच्यात ज्यावेळेस ती जवळपास टर्म येईल त्यावेळेस आपण म्हणणार की दे हॅव्हिंग मोर ॲक्युरसी. त्यांची ॲक्युरसी कशी आहे? मोर आहे. अँड दॅट ॲक्युरसी डिपेंड्स upon least count of apparatus. जे काही आपण सिस्टीम यूज करतोय किंवा जे काही आपण इन्स्ट्रुमेंट यूज करतोय, जे काही आपण ॲपरेटस यूज करतोय, ह्या ॲपरेटसचा जो काही लिस्ट काउंट असेल याच्यावर सेन्सिटिव्हिटी मोस्टली डिपेंडंट असते. देन व्हॉट इज द लिस्ट काउंट? आता लिस्ट काउंट काय भानगड आहे? कारण की लिस्ट काउंट जर आपल्याला समजलं, दॅट ऑल्सो नोन ॲज LC. लिस्ट काउंट काय असतं हे आपल्याला समजणं महत्वाचं आहे. त्याच वेळेस आपण इतर जे काही असतील एरर्स हे आपण डिफाईन करू शकतो. जनरली लिस्ट काउंट इज दी स्मॉलेस्ट measurement done by the instrument. जे काही इन्स्ट्रुमेंट आहे, हे इन्स्ट्रुमेंट जे काही स्मॉलेस्ट फ्रॅक्शन आपल्याला मेजर करू शकेल याला म्हणणार आपण त्याचा लिस्ट काउंट. फॉर एक्झाम्पल, मी तुमच्यासमोर एक स्केल ठेवलेली आहे. एव्हरीवन नोन दिस. प्रत्येकाच्या कॅम्पस बॉक्समध्ये ही स्केल असते. आता ह्या ही स्केल आपण काय यूज करतो? तर मेजरमेंट करण्यासाठी. ज्यावेळेस आपल्याला लेंथ मेजर करायची असेल त्यावेळेस आपण स्केलचा यूज करतो. मग जर मला स्केलचा लिस्ट काउंट शोधायचा असेल तर तो कसा शोधला? मग ज्यावेळेस मी सेंटीमीटर साईड कटची स्केल घेतली तर तिचा लिस्ट काउंट म्हणजे त्या स्केलवर असलेलं स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. मग त्या स्केलवर जर आपण 1 सेंटीमीटर जर डिस्टन्स घेतलं, ओके, जर आपण 1 सेंटीमीटर डिस्टन्स घेतलं
इथून तर एवढं सपोज आपण दॅट कन्सिडर ॲज अ 1 सेंटीमीटर. ठीक आहे, आपण हे फक्त जस्ट कन्सिडर करतो रिप्रेझेंट करण्यासाठी. तर 1 सेंटीमीटरमध्ये काय 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10 ह्या पद्धतीने टोटल लाईन्स आहेत. हे झालं टोटल डिस्टन्स 1 सेंटीमीटर. मग याचं लिस्ट काउंट काय की स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. तर स्मॉलेस्ट फ्रॅक्शन म्हणजे काय, हा एवढा जो झाला हा स्मॉलेस्ट फ्रॅक्शन झाला. तो कितीचा आला, देन लिस्ट काउंट ऑफ द स्केल इज अ 0.1 सेंटीमीटर, दॅट ऑल्सो नोन ॲज 1 मिलीमीटर. एक तर त्याला आपण लिस्ट काउंट 0.1 सेंटीमीटर म्हणणार किंवा 1 mm म्हणणार. ओके, तसंच जर मी व्हॉल्यूम मेजर केला आणि व्हॉल्यूमसाठी मी घेतली ब्युरेट. आता ज्या पद्धतीने आपल्या स्केलवर मार्किंग आहे त्याच पद्धतीने ब्युरेटवर सुद्धा मार्किंग असेल आणि ती मार्किंग जी ती ह्या पद्धतीने व्हर्टिकल असेल. ही झाली ब्युरेट. ओके, आणि ब्युरेटमध्ये जर आपण मार्किंग केली सपोज दिस इज 1 सेंटीमीटर. ओके, सपोज दिस इज 9, दिस इज 10. हे 1 मिलीलीटर आहे कारण की व्हॉल्यूम जो आहे तो आपण लिटर्समध्ये मेजर करणार म्हणून हे झालं 1 मिलीलीटर. देन इन दॅट 1 मिलीलीटर 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि ह्या पद्धतीने हा 10. ठीक आहे, तर हा जो फ्रॅक्शन आहे स्मॉलेस्ट फ्रॅक्शन, दिस इज दी 0.1 मिलीलीटर. ओके, स्मॉलेस्ट जो फ्रॅक्शन आहे तो किती आहे 0.1 मिलीलीटर. देन व्हॉट इज द लिस्ट काउंट ऑफ ब्युरेट, लिस्ट काउंट ऑफ ब्युरेट इज अ 0.1 मिलीलीटर. तर जी काही सेन्सिटिव्हिटी आहे इन्स्ट्रुमेंटची ही सेन्सिटिव्हिटी कशावर डिपेंडंट आहे तर त्याच्या लिस्ट काउंटवर डिपेंडंट. कशावर डिपेंडंट आहे सेन्सिटिव्हिटी, डिपेंड अपॉन दी लिस्ट काउंट ऑफ दी दॅट पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट. त्या इन्स्ट्रुमेंटच्या लिस्ट काउंटवर डिपेंडंट. ओके, मग लिस्ट काउंट म्हणजे काय समजलं. ठीक आहे, चला आपण मग नेक्स्ट पार्ट. सपोज तुम्हाला आता लास्ट याला मी एक हे काढून दिलं होतं, डायग्राम काढून दिली होती. ठीक आहे, जर सपोज मी 3 ब्युरेट घेतले, दिस वन बी फर्स्ट ब्युरेट, सेकंड ब्युरेट अँड थर्ड ब्युरेट. तिघही ब्युरेट जे आहेत ह्या एकसारख्या आहेत, त्यामुळे त्यांचे स्टेप्स कमी जास्त झाले असतील तर ट्राय टू अंडरस्टँड. ओके, आता जी पहिली ब्युरेट आहे तिच्यामध्ये मी इथं स्केल लिहिली 9, त्यानंतर ही 10 आणि पुढे 11. मग 10 पासून मी मार्किंग स्टार्ट केली 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला तुमचा 11. ठीक आहे, ह्या पद्धतीने मी मार्किंग. आता ज्यावेळेस ह्या ब्युरेटमध्ये मी लिक्विड सोल्युशन फिलअप करेल, सपोज वी कॅन फिल वॉटर मॉलिक्युल. जर आपण ह्या ब्युरेटमध्ये वॉटर फिलअप केलं तर ज्यावेळेस ब्युरेटमध्ये वॉटर फिलअप करणार तर वॉटर शोज लाईक दिस मिनिस्कस. वॉटर आपल्याला लोअर मिनिस्कस शो करेल. वॉटर आपल्याला काय करेल, लोअर मिनिस्कस शो करेल. ठीक आहे, आता लोअर मिनिस्कस कसा मी तो खालच्या बाजूला काढतो, तुम्हाला दिसत नाही ते. या पद्धतीने वॉटर जो आहे तो लोअर मिनिस्कस तयार, सरफेस टेन्शनमुळे आपल्याला हा लोअर मिनिस्कस या पद्धतीने तयार होईल. आणि जर आपण अजून पाहिला तर आपल्याला ज्यावेळेस आपण मर्क्युरी घेत असतो तो ह्या पद्धतीचा अप्पर मिनिस्कस तयार करतो. इन दिस नोन ॲज लोअर meniscus, this known as upper meniscus. ठीक आहे, लोअर आणि अप्पर मेनिस्कस आपल्याला तयार. आता लोअर मेनिस्कस मध्ये काय असतं तर हे जे सोल्युशन असेल ब्युरेटमध्ये म्हणा किंवा कुठल्याही कंटेनरमध्ये
ह्या सोल्युशनचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन हा लेस असतो, त्यामुळे ग्लासकडे अट्रॅक्टिव्ह फोर्स वाढतो आणि त्यामुळे काही पार्टिकल जे आहेत ते काय करतात, गॅसच्याच कंटेनर म्हणजे जे काही ग्लासचं कंटेनर आहे ह्या ग्लासच्या कंटेनरकडे फोर्स ऑफ अट्रॅक्शन एक्झर्ट करतात, किंवा मधले जे मॉलिक्यूल आहेत हे बल्बकडे सरफेस टेन्शन शो करतात आणि त्यामुळे त्याचा एक्सपेक्टेड शेप ह्या पद्धतीने पाहिजे असतो, पण तो काय होऊन जातो, खालच्या बाजूला बेंड होऊन जातो. दॅट नोन ॲज सरफेस टेन्शन. सरफेसवरचे जे मॉलिक्यूल आहेत हे टेन्शन एक्झर्ट करतात आणि त्यामुळे या पद्धतीचं आपल्याला लोअर मिनिस्कस ऑप्टेन होतं. अप्पर मिनिस्कसमध्ये ह्याच पद्धतीने असतं. अप्पर मिनिस्कसमध्ये काय होतं, फक्त फोर्स ऑफ अट्रॅक्शन ह्या लिक्विडचा स्ट्रॉंग आहे आणि फोर्स ऑफ अट्रॅक्शन लिक्विडचा स्ट्रॉंग असल्यामुळे जे काही वॉल ऑफ कंटेनर किंवा ग्लासची जे काही इंटरॅक्शन असतं हे कसं असतं, लेस असतं. त्यामुळे ग्लास साईडचे जे काही मॉलिक्युल्स आहेत दे विल कम टुवर्ड दी बल्ब, ते बल्बकडे येतात आणि त्यामुळे आपल्याला अप्पर मिनिस्कस तयार होतं. म्हणजे आपल्याला स्ट्रक्चर हे या पद्धतीचं एक्सपेक्ट आहे, पण हे मॉलिक्यूल मध्ये आल्यामुळे काय होऊन जातं, बल्ब मधला जो सरफेस आहे हा वरच्या बाजूला. जनरली आपल्याला हे कधी ऑब्झर्व होतं, वेन वी कॅन फील मर्क्युरी. आणि जर तुम्ही वॉटर किंवा मिल्क, सोप या पद्धतीचे जर सबस्टन्स घेतले, सोप मीन्स डिटर्जंट पावडर, ओके, तर त्यावेळेस आपल्याला लोअर मिनिस्कस हा ऑप्टेन होतो. म्हणजे हे लिक्विडची प्रॉपर्टी ती आपल्याला इथे शिकायची नाही. मी फक्त तुम्हाला काय सांगितलं, मिनिस्कस काय असतो ते सांगितलं, कारण की बऱ्याच जणांना इथं मिनिस्कस लास्ट लेक्चरला समजत नव्हतं. म्हणजे मिनिस्कस इज दी प्रॉपर्टी ऑफ लिक्विड ड्यू टू सरफेस टेन्शन. ओके, सरफेस टेन्शनमुळे ही प्रॉपर्टी आपल्याला ऑब्झर्व. मग जर मी आता इथं वॉटर मॉलिक्यूल घेतला पहिल्या ब्युरेटमध्ये आणि त्यावेळेस मला मिनिस्कस जो आहे तो ह्या पद्धतीने ऑप्टेन झाला. मिनिस्कस कुठे ऑप्टेन झाला, ह्या पद्धतीने ऑप्टेन. आता हा मिनिस्कस जो आहे याचा ग्राउंड हा 10.2 ला आहे आणि अप्पर सरफेस जो आहे तो 10.1 ला आहे. मग याचं रिडिंग किती घ्यायचं, याचं रिडिंग घेताना मग इट मे बी 10.1, इट मे बी 10.2. ह्या पद्धतीने क्वेश्चन अराईज झाला. जर मी ह्या पद्धतीचं स्केल घेतली, दिस इज 10, 10.1, 10.2, 10.3, 10.4, 10.5, मी बाकी स्केल नाही काढत, आणि सोल्युशन जे ते ह्या पद्धतीने आपल्याला मिनिस्कस तयार करतात. त्याचा अप्पर म्हणजे जो वॉल ऑफ कंटेनरशी अटॅच झालेला पार्ट आहे हा कुठल्या बाजूला आहे, 10.2 ला अटॅच, आणि बेस जो आहे हा कुठे आहे, 10.3 ला आहे. मग याचं रिडिंग किती घ्यायचं, 10.2 घ्यायचं की 10.3 घ्यायचं, दॅट द इश्यू. हा एक इश्यू. जर मी थर्ड ब्युरेट घेतली जिचं रिडिंग 10, 10.1, 10.2, 10.3, 10.4 अँड 10.5, आणि जे काही सोल्युशन आहे ते ह्या पद्धतीने इन बिटवीन 10.1 अँड 10.2, म्हणजे त्याचा अप्पर मिनिस्कस जो आहे वॉल ऑफ कंटेनर हा कसा आहे, इन बिटवीन 10.1 अँड 10.2, आणि जो लोअर आहे हा 10.2 आणि 10.3 च्या आहे मध्ये. मग त्याचं रिडिंग किती घ्यायचं, 10.1 घ्यायचं, 10.2 घ्यायचं की 10.3 घ्यायचं. ज्यावेळेस ह्यासारख्या कंडिशन क्रिएट होता दॅट टाइम देअर विल पॉसिबिलिटी टू ऑकर एरर, आणि त्यावेळेस आपली मिस्टेक होऊ शकते, फॉल्ट होऊ शकतो, आणि हा फॉल्ट म्हणजेच काय, एरर. मग हा एरर जो आहे हा एरर ह्या वेळेस हँडलिंगमुळे अराईज होऊ शकतो आणि आपल्याला मग ड्यू टू डिफरंट टेक्निक्स to obtain experimental value we have an error. आता जर वेगवेगळे पर्सन असतील तर काही पर्सन इथं 10.1 ला प्रेफर करतील, 10.2 घेणार नाही, काही पर्सन 10.2 घेतील, 10.1 घेणार नाही. म्हणजे जसे जसे पर्सन बदलतील तसं तसं हँडलिंग बदलेल.
आणि हँडलिंग बदलल्यावर व्हॅल्यू चेंज होत जाते आणि दॅट चेंज नोन ॲज एरर. आणि याचा जो काही आपल्याला डिफरन्स ऑब्झर्व होईल, याच्या डिफरन्सला काय म्हणतो आपण? एरर म्हणतो. याच्या डिफरन्सला काय म्हणतो आपण? एरर म्हणतो. मग आता एरर जे आहेत, एरर आर बेसिकली एक्सप्लेन इन टू टाइप्स. फर्स्ट, ॲब्सोल्यूट एरर, and second relative error. Absolute errors and relative errors. मग आता आपल्याला ह्या दोघं व्हॅल्यू जे आहेत ह्या आपल्याला स्टडी करायच्या आहेत. मग ॲब्सोल्यूट एरर काय असतं, रिलेटिव्ह एरर काय असतं, हे आपल्याला डिस्कस करायचं. ठीक आहे. देन फर्स्ट ॲब्सोल्यूट एरर. Then absolute error. Absolute error is equal to observed value minus true value. ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंटली जी आपल्याला ऑप्टेन झाली, एक्सपेरिमेंटली जो काही आपण रिझल्ट घेतला 10.1, 10.2, 10.3 आणि त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू जी रेफरन्समध्ये दिलेली आहे किंवा जी सर्वांनी युनिव्हर्सली ॲक्सेप्टेड केलेली, याची जी काय व्हॅल्यू असेल, यांच्यामधला जो काय डिफरन्स आहे, that known as absolute error, but we need relative error. आपल्याला ॲब्सोल्यूट एरर पेक्षा महत्वाचं कोण असतं? रिलेटिव्ह एरर असतं. देन व्हॉट इज द रिलेटिव्ह एरर? रिलेटिव्ह एरर मोस्टली useful than absolute error. Relative error is a more useful than absolute error. Then relative error. Then what is the relative error? Then relative error is the ratio of absolute error and true value in terms of their percentage. आणि ते कशात लिहायचं आपल्याला? इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज लिहायचे. दॅट नोन ॲज रिलेटिव्ह एरर. म्हणजे रिलेटिव्ह एरर काय आहे, तर जो काही ॲब्सोल्यूट एरर आहे, म्हणजे ऑब्झर्व व्हॅल्यू आणि ट्रू व्हॅल्यू यांच्यामधला जो काही डिफरन्स आहे, हा डिफरन्स डिवायडेड बाय त्याची ॲक्च्युअल व्हॅल्यू, ट्रू व्हॅल्यू, आणि यांचं जर आपण पर्सेंटेज काढलं तर त्यावेळेस आपल्याला ऑप्टेन होतं रिलेटिव्ह एरर. त्यावेळेस आपल्याला काय ऑप्टेन होतो? रिलेटिव्ह एरर. अँड बाय दिस वे वी कॅन मेजर दी रिलेटिव्ह एरर. या पद्धतीने आपण रिलेटिव्ह एरर मेजर करतो. ठीक आहे. देन व्हॉट इज दी प्रिसिजन? ज्यावेळेस आपण कुठलंही एक्सपेरिमेंट करणार, एक्सपेरिमेंट करत असताना फक्त आपण एकदा एक्सपेरिमेंट केला आणि त्याचे जे काही रिझल्ट आले हेच आपण कन्सिडर करत नाही. वी कॅन टेक मल्टिपल रिडिंग्स. आपण काय करत असतो? मल्टिपल रिडिंग्स घेत असतो. आता मल्टिपल रिडिंग्स घेण्यामागचं पर्पज काय? तर ज्यावेळेस आपण मल्टिपल रिडिंग घेत असतो ऑफ दी सेम क्वांटिटी, when we can take multiple readings of a same quantity, that time we minimize error.
जे एकच गोष्ट जर आपण नंबर ऑफ टाइम्स केली तर ऑटोमॅटिकली जे काही आपल्या मिस्टेक्स असतील, जे काही फॉल्ट्स असतील, हे फॉल्ट्स काय होऊन जातील, रिड्यूस होऊन जातील. अँड दॅट इज नोन ॲज प्रिसिजन. अँड इफ you got closer reading to true value, consider it's more accurate. ज्यावेळेस आपले रीडिंग जे आहेत हे काय असतील, ऍक्च्युअल रीडिंगच्या मस्ट क्लोजर येतील, ज्यावेळेस क्लोज येतील त्यावेळेस आपण काय म्हणणार, दॅट इज मोर ॲक्युरेट अँड हाय प्रिसियस. आणि याचं जे काही होणं, दॅट नोन ॲज प्रिसिजन. आणि याचं जे काही एक्झॅक्ट रीडिंगकडे आपण येणं म्हणजे एरर ज्यावेळेस मिनिमम असतील त्यावेळेस काय होईल, ॲक्युरेसी मोर असेल. आणि ॲक्युरेसी मोर असेल त्याला काय म्हणणार आपण, प्रिसिजन. बिकॉज प्रिसिजन इज नथिंग बट डी ॲक्युरेसी. म्हणजे जेवढे एरर स्मॉल तेवढे काय होत जाईल, प्रिसिजन वाढत जाईल. ठीक आहे. देन वी कॅन से दॅट हाय precision is prerequisite for more accuracy किंवा high accuracy. जेवढी प्रिसिजन हायर तेवढी ॲक्युरेसी काय असते, हायर असते. हेन्स द प्रिसिजन अँड ॲक्युरेसी बोथ आर दी को रिलेटेड टर्म्स. मग आता जी काही प्रिसिजन आपण स्टडी केली, देन प्रिसिजन expressed in terms of deviation. प्रिसिजन जी आहे ती कशात एक्सप्लेन केली जाते, इन टर्म्स ऑफ डेव्हिएशन एक्सप्लेन केली जाते. देन व्हॉट इज द डेव्हिएशन. परत डेव्हिएशन जे आहेत हे परत दोन असतात. द फर्स्ट वन विल बी ॲब्सोल्यूट डेव्हिएशन and relative deviation. Absolute deviation and relative deviation. Then what about the absolute deviation? Then absolute deviation is nothing but observed value मायनस मीन. आता मीन कुठला घ्यायचा, तर मीन म्हणजे काय, जे काय आपण सेव्हरल एक्सपेरिमेंट्स केले, सेव्हरल एक्सपेरिमेंट जे केले ह्या एक्सपेरिमेंटच्या व्हॅल्यूजचा मीन घ्यायचा. देन मीन इज टेकन फ्रॉम सेव्हरल एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज. जे काही आपल्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आल्या आहेत ह्या एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूजवरनं काय केलं आपण, मीन डिटरमाइन केला. आणि हा मीन ऍक्च्युअल व्हॅल्यू आणि आपण एक्सपेरिमेंटली ऑब्टेन केलेल्या व्हॅल्यूजचा मीन, दॅट नोन ॲज ॲब्सोल्यूट डेव्हिएशन. सेम ॲज रिलेटिव्ह डेव्हिएशन. आता रिलेटिव्ह डेव्हिएशन काय असतं, then relative deviation is nothing but mean absolute deviation upon mean into 100 in terms of percentage. म्हणजे ज्या पद्धतीने रिलेटिव्ह एरर आहे, ॲब्सोल्यूट एरर काय आहे, ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस ट्रू व्हॅल्यू, याच्यावरनं आपण ॲब्सोल्यूट एरर ऑब्टेन केला.
त्याच पद्धतीने ॲब्सोल्यूट डेव्हिएशन पण आहे, ऑब्झर्व व्हॅल्यू मायनस एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू. मीन हा एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज झाला. आणि ॲब्सोल्यूट डेव्हिएशन वरनं काय ऑब्टेन करणार आपण, रिलेटिव्ह डेव्हिएशन. देन रिलेटिव्ह डेव्हिएशन इज इक्वल टू मीन ॲब्सोल्यूट डेव्हिएशन अपॉन मीन. मीन्स इट taken from several experimental values into 100 in terms of percentage. आपण तो in terms of percentage लिहिण्यासाठी काय केलं, त्याला मल्टिप्लाय बाय 100 केला, अँड दॅट नोन ॲज रिलेटिव्ह डेव्हिएशन. आणि याला काय म्हणणार आपण, रिलेटिव्ह डेव्हिएशन. मग ह्या पद्धतीने रिलेटिव्ह एरर, रिलेटिव्ह डेव्हिएशन, ॲब्सोल्यूट एरर, ॲब्सोल्यूट डेव्हिएशन, ह्या चारही टर्म ज्या आहेत ह्या काय आहेत, सिमिलर आहे. ओके, म्हणजे आपण जे आहेत याच्यावरनं आपण एरर जे आहेत एक्सपेरिमेंटल, हे एरर काय करू शकतो, आपण डिटरमाइन करू शकतो. ठीक आहे, आपण पुढच्या टॉपिककडे जाऊया. ओके, चला द नेक्स्ट टॉपिक. पुढचा जो सिग्निफिकंट फिगर आहे हा टॉपिक तुमच्या सिलेबसमधून स्किप केलेला आहे, पण तरी एकदा मी सिग्निफिकंट फिगर काय असतं ते सांगून. सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय, तर ज्या काही ॲक्च्युअल व्हॅल्यूज असतील, जे काय ॲक्च्युअल व्हॅल्यूज असतील, आपण एरर रिड्यूस करण्यासाठी त्या व्हॅल्यूजमध्ये लिस्ट काउंट जो आहे तो ॲड करत असतो. प्लस ऑर मायनस आपण त्यात लिस्ट काउंट करत असतो. ठीक आहे, आणि त्यामुळे आपल्याला एरर जो आहे तो काय करतो, आपण नलिफाय करतो, किंवा एरर जो आहे तो काय करतो, आपण रिड्यूस करतो. पण बऱ्याचदा झिरो ही डिजिट त्यामध्ये येत असते, आणि झिरोच्या व्हॅल्यूमुळे जर काही बदल होणार असेल तर ही जी झिरोची टर्म आहे हिला म्हणतो आपण सिग्निफिकंट फिगर. हिला काय म्हणतो आपण, सिग्निफिकंट फिगर, किंवा जे काही आपण राऊंड अप करत असतो फिगर तिला सुद्धा आपण म्हणू शकतो सिग्निफिकंट फिगर. ओके, ह्या पद्धतीचे जे काही रिअल टर्म्स असतील ह्या सर्व रिअल टर्म्सला काय म्हणणार आपण, सिग्निफिकंट फिगर. आणि ज्या नॉन रिअल असतील, फॉर एक्झाम्पल झिरो असतील, डेसिमल पॉईंटच्या आधी किंवा डेसिमल पॉईंट नंतर, डिजिट नंतर जे काही झिरो असतील त्यांना सर्वांना काय म्हणतो आपण, नॉन सिग्निफिकंट फिगर्स. आणि फक्त आपल्याला ते सिग्निफिकंट आणि नॉन सिग्निफिकंट फिगर दिले आहेत. फॉर एक्झाम्पल मी एक जस्ट सिम्पल एक्झाम्पल सांगतो आणि मग नंतर आपण पुढच्या टॉपिककडे जाऊ. म्हटलं तर याच पेपरवर इथं सांगून देतो सिग्निफिकंट फिगर कशा असतील. फॉर एक्झाम्पल जर मला दिलंय 0.127 0.127, तर याच्यामधला 0 पॉईंट म्हणजे 0 सुद्धा सिग्निफिकंट आहे, 127 ह्या सर्व टर्म कशा आहेत, सिग्निफिकंट आहे. पण जर मला दिलंय 0.400, तर ह्या टर्म मध्ये फक्त हा 0 आणि हा 4 ह्या दोघं टर्म काय आहेत, सिग्निफिकंट आहेत. दॅट टर्म्स आर नॉट सिग्निफिकंट, ह्या व्हॅल्युएबल नाहीत. ह्या टर्म कशा आहेत, व्हॅल्युएबल नाही, म्हणून त्यांना आपण नॉन सिग्निफिकंट म्हणू. पण जर तुम्हाला फक्त 400 दिलेलं आहे तर ह्या दोघं झिरो दॅट आर कन्सिडर ॲज अ सिग्निफिकंट बिकॉज दे हॅव्हिंग व्हॅल्यू. म्हणजे ज्या टर्म्सला व्हॅल्यू आहे त्यांना म्हणायचं सिग्निफिकंट फिगर, ज्यांना व्हॅल्यू नाही त्यांना म्हणायचं नॉन सिग्निफिकंट. इथल्या झिरोना व्हॅल्यू आहे का, नाही. किंवा मला जर टर्म दिली 0.001, तर इथल्या सर्व झिरोजला काय आहे, एक स्पेसिफिक व्हॅल्यू आहे. म्हणून मग हेच जे येतील सर्व काय येतील, सिग्निफिकंट येतील. म्हणजे डेसिमल पॉईंट जर तुम्ही घेतला तर डेसिमल पॉईंटच्या इकडच्या बाजूला जे काही झिरो असतील लेफ्ट हँड साईड, यांना सर्वांना म्हणू आपण नॉन सिग्निफिकंट. आणि इकडच्या बाजूला जर झिरो आले तर त्यांना म्हणायचं सिग्निफिकंट. पण आफ्टर सिग्निफिकंट नंबर द झिरो कन्सिडर ॲज अ नॉन सिग्निफिकंट. मग बाकी जेवढेही नंबर्स असतील 1 to 9 मध्ये या सर्व नंबर्सला काय कन्सिडर करायचं, सिग्निफिकंट कन्सिडर करायचं. ठीक आहे, पण तो टॉपिक जो आहे तो तुमच्या सिलेबसमधून आता ह्या वर्षासाठी तरी स्किप केलेला आहे, म्हणून आपण त्यात काय एवढं ब्रीफली डिस्कस करत नाही. मग आपण पुढच्या टॉपिककडे जाऊ. पुढचा टॉपिक जो आहे तो महत्त्वाचा आहे, दॅट इज डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर पॉइंट.
नेक्स्ट टॉपिक इज द डिटर्मिनेशन ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. आता मॉलिक्युलर फॉर्म्युला आपल्याला काय करायचं आहे, डिटरमाइन. मग आता मॉलिक्युलर फॉर्म्युला काय म्हणायचं, देन मॉलिक्युलर फॉर्म्युला ह्या मॉलिक्युलर फॉर्म्युला कोणाला म्हणायचं, देन मॉलिक्युलर फॉर्म्युला इंडिकेट्स actual number of atoms present in molecule. मॉलिक्यूल और दे ऑल्सो नोन ॲज कंपाऊंड. आपण कंपाऊंडही म्हणू शकतो. ठीक आहे. तर जो काही मॉलिक्यूल आहे ह्या मॉलिक्यूलमध्ये कुठले एलिमेंट्स प्रेझेंट आहेत ॲक्च्युअली हे एक्सप्लेन करणारा जो काही कंपोजिशन फॉर्म्युला आहे त्याला म्हणत असतो आपण मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याला काय म्हणत असतो आपण, मॉलिक्युलर फॉर्म्युला. मग जर मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑब्टेन करायचा असेल that time we need some experimental terms in which percentage experimental composition and molar mass of compound. तर याच्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड टर्म्स कुठल्या आहेत, पर्सेंटेज elemental composition ठीक आहे, and second is the molar mass. या दोन गोष्टी आपल्याला याच्यासाठी महत्त्वाच्या. आणि ज्यावेळेस आपण पर्सेंटेज कंपोजिशन शोधत असतो, ज्यावेळेस आपण पर्सेंटेज कंपोजिशन शोधत असतो ज्यावेळेस आपण पर्सेंटेज कंपोजिशन शोधत असतो दॅट पर्सेंटेज कंपोजिशन also known as empirical formula. आता पर्सेंटेज कंपोजिशन न म्हणतात त्याला नाव काय देणार आपण, इम्पेरिकल फॉर्म्युला. ठीक आहे. आता इम्पेरिकल फॉर्म्युला काय असतो, म्हणजे इम्पेरिकल फॉर्म्युल्यावरनं आणि मोलर मासवरनं आपण काय करू शकतो, त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला जो आहे तो काय करू शकतो, डिटरमाइन करू शकतो. Then the empirical formula is the simplest ratio of atoms of constituent elements in molecule is called empirical formula. is called empirical formula. मग आता empirical formula कुणाला म्हणायचं, empirical formula कुणाला म्हणायचं, the simplest ratio of atoms of constituent element in a molecule or in a compound known as empirical formula. त्याला म्हणायचं तसा empirical formula. ठीक आहे. मग आता empirical formula कसा येईल, आता फॉर एक्झाम्पल मी जर एक स्ट्रक्चर घेतलं C2H5OH इथेनॉल. ठीक आहे. आता याला मला सांगता येईल दिस रिप्रेझेंट पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुप, पण मला ज्यावेळेस याचा इम्पेरिकल फॉर्म्युला लिहायचा आहे तर मी तो C2H5OH नाही लिहिणार, तर टेंटेटिव्ह रेशो, सिम्पलेस्ट रेशो म्हणजे किती कार्बन आहेत, 2 कार्बन आहेत, किती हायड्रोजन आहेत, 5 + 1 6 हायड्रोजन आहेत, हाऊ मच ऑक्सिजन 1. देन दिस इज द इम्पेरिकल फॉर्म्युला. हा झाला त्याचा इम्पेरिकल फॉर्म्युला. ओके. मला जर सपोज ॲसिटिक ॲसिड दिलेलं आहे CH3C डबल बॉन्ड OH आणि याचा इम्पेरिकल फॉर्म्युला लिहायला लावलं तर त्याचा इम्पेरिकल फॉर्म्युला हाऊ मेनी कार्बन्स, देअर आर 2 कार्बन्स, देअर आर 3 + 1 4 हायड्रोजन्स अँड 1 + 1 2 ऑक्सिजन. देन द सिम्पलेस्ट रेशो, जो ह्या पद्धतीचा सिम्पलेस्ट रेशो आहे त्याच्या सिम्पलेस्ट रेशोला काय म्हणायचं, इम्पेरिकल फॉर्म्युला म्हणायचं.
याचा जो काही सिम्पलेस्ट रेशो आहे, या सिम्पलेस्ट रेशोला काय म्हणायचं, इम्पिरिकल फॉर्म्युला. आणि हा जो काही आहे, जो आपल्याला पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुप रिप्रेझेंट करतो, दॅट नोन ॲज मॉलिक्युलर फॉर्म्युला. त्याला काय म्हणायचं, मॉलिक्युलर फॉर्म्युला. ठीक आहे. इम्पिरिकल फॉर्म्युला आणि मॉलिक्युलर फॉर्म्युलामधला डिफरन्स लक्षात आला. मॉलिक्युलर फॉर्म्युलामध्ये आपण पर्टिक्युलर फंक्शनल ग्रुप आणि त्यांचं जे काही कंपोजिशन असेल ते आपण पर्टिक्युलर फॉर्म्युल्यामध्ये लिहित असतो. इम्पिरिकलमध्ये काय करतो आपण, टेंटेटिव्ह जे काही एलिमेंट्स प्रेझेंट आहेत, ह्या एलिमेंट्सचा सिम्पलेस्ट रेशो आपण पुट करत असतो. आणि याचं जे काही आहे त्याला म्हणत असतो आपण इम्पिरिकल फॉर्म्युला. त्याला काय म्हणत असतो आपण, इम्पिरिकल फॉर्म्युला. मग आता इम्पेरिकल फॉर्म्युला कशा पद्धतीने डिटरमाइन करा, इम्पेरिकल फॉर्म्युला कशा पद्धतीने डिटरमाइन करा. ठीक आहे. देन steps to determine empirical formula. ठीक आहे. देन स्टेप. आता याच्यामध्ये तुम्हाला काय दिलेलं असतं, तर बेसिकली तुम्हाला नंबर ऑफ एलिमेंट्स आणि त्यांचे पर्सेंटेज कंपोजिशन दिलेलं असतं, की हा एलिमेंट जो आहे ह्या पर्टिक्युलर कंपोजिशन मध्ये किती प्रमाणात सापडतो, हे आपल्याला याच्यामध्ये दिलेलं असतं पर्सेंटेज. देन ॲडिशन ऑफ all constituents. Okay, if it become 100, then its percentage composition. तर हे काय झालं त्याचं percentage composition. But if it is less than 100, then remaining percentage is a oxygen. पहिली गोष्ट काय करायची, जे काही तुम्हाला कंपोजिशन दिलेले आहेत आपल्याला याच्यावरचे न्यूमेरिकल सॉल्व्ह करताना या स्टेप्स तुमच्या इझिली लक्षात येत जातात. जे काही तुम्हाला पर्सेंटेज कंपोजिशन दिलेत यांची काय करायची, पहिले ॲडिशन करायची, यांना ॲड करत जायचं. ज्यावेळेस त्यांना ॲडिशन होईल सर्व कंपोजिशनची, ती जर 100 आली तर नो प्रॉब्लेम, एव्हरीथिंग इज फाईन. बट इफ इट इज लेस दॅन 100, पण ती जर 100पेक्षा कमी आली, कारण की आपल्याला पर्सेंटेज दिलंय, पर्सेंटेजचा मिनिंग काय होतो 100, ती जर 100पेक्षा लेस आली, दॅट टाइम वी कॅन कन्सिडर रिमेनिंग मास इज अ ऑक्सिजन. जे रिमेनिंग ऑक्सिजन असेल. आता ऑक्सिजनच का, कारण की ऑक्सिजन हा पिरियोडिक टेबल मधल्या जवळपास सर्वांशी रिॲक्ट करण्याची टेंडन्सी ठेवतो. इट इज द सेकंड लार्जेस्ट इलेक्ट्रोनिगेटिव्ह एलिमेंट अँड इट हॅव्हिंग हाय रिॲक्टिव्हिटी. त्याची रिॲक्टिव्हिटी ऑलमोस्ट पिरियोडिक टेबल मधल्या प्रत्येक एलिमेंट सोबत आहे, म्हणून तिथं आपण ऑक्सिजन कन्सिडर करतो. ठीक आहे. तर आपण पुढच्या स्टेप करूया. देन इन सेकंड स्टेप. आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचं, then that percentage mass will convert in grams. जे काही आपल्याला पर्सेंटेज मास दिलेलं आहे, हे पर्सेंटेज मास कशामध्ये कन्वर्ट करायचं, इन टर्म्स ऑफ ग्राम. मग कसं कन्वर्ट करणार, त्याच्यासाठी काहीच वेगळी मेथड करायची गरज नाही, कारण की पर्सेंटेज म्हणजे 100, आपली टोटल 100 आली, म्हणजे सर्व काय झालं 100 ग्राम झालं. म्हणजे आपल्याला पर्टिक्युलर पर्सेंटेज एलिमेंटचं दिलेलं आहे तेच कशात लिहून घ्यायचं, जसंच्या तसं इन टर्म्स ऑफ ग्राम लिहून घ्यायचं. ठीक आहे. ते जसंच्या तसं. आता फॉर एक्झाम्पल जर तुम्हाला दिलंय 24.7% ऑक्सिजन, तर 24.7% ऑक्सिजन मीन्स दॅट कंटेन 24.7 ग्राम ऑफ ऑक्सिजन. या पद्धतीने जी व्हॅल्यू दिली आहे ती व्हॅल्यू फक्त कशात करायची आहे, आपल्याला ग्राम्समध्ये कन्वर्ट करायची. त्यामध्ये वेगळं काही खूप एफर्ट लावण्याची गरज नाही. देन थर्ड स्टेप,
कन्वर्ट नंबर ऑफ मोल्स और ऑप्टेन नंबर ऑफ मोल्स. आता नंबर ऑफ मोल्स कसे ऑप्टेन, तर जे काही त्याचं मास दिलेलं आहे, मास अपॉन मोलर मास, इट विल गिव्ह नंबर ऑफ मोल्स. काय करायचं आपल्याला, सिम्पली आता ऑक्सिजन आहे, ऑक्सिजनचं मास दिलं आपल्याला 24/7 ग्राम, हे झालं त्याचं मास. ऑक्सिजनचं मोलर मास घ्यायचं 60, 24.7 डिवायडेड बाय 16, जी काय व्हॅल्यू येईल ही काय येईल त्याच्या नंबर ऑफ मोलची. ओके, ही काय येईल त्याच्या नंबर ऑफ मोल्सची. देन नेक्स्ट स्टेप 4. आता नंबर ऑफ मोल्स सापडले, देन डिव्हाइड all number of moles by smallest number of moles obtained in step 3. जी काय आपली वरची स्टेप आहे, ह्या स्टेप मध्ये जे काही स्मॉलेस्ट नंबर ऑफ मोल्स असतील याने काय करायचं, इतर यांना डिवाइड करून घ्यायचं आणि त्यापासून जी काही व्हॅल्यूज ऑप्टेन होतील, त्यापासून जी काही व्हॅल्यूज ऑप्टेन होतील, दॅट नोन ॲज इम्पिरिकल. And last, write empirical formula from obtaining values. जे काय आपल्याला ऑप्टेनिंग व्हॅल्यूज आहेत, या व्हॅल्यूज वरनं काय करायचं आपल्याला, एम्पेरिकल फॉर्म्युला जो आहे तो लिहायचा आहे. ठीक आहे, चला मग आपण आधी एम्पेरिकल फॉर्म्युल्याचे न्यूमेरिकल डिस्कस करू आणि मग नंतर आपण पुढचं टॉपिककडे जाऊ की ज्याच्यावरनं आपल्याला एक्झॅक्टली मॉलिक्युलर वेट कसं काढता येईल किंवा मॉलिक्युलर फॉर्म्युला कसा काढता येईल. ठीक आहे, तर आपण याच्यासाठी आपण एक्सरसाइज मधला न्यूमेरिकल घेतोय. न्यूमेरिकल जो आहे आपण एक्सरसाइज मधला घेतोय एच न्यूमेरिकल, एच नंबरचा जो न्यूमेरिकल आहे, क्वेश्चन 4 मधला एच न्यूमेरिकल जो आहे. ठीक आहे, मी न्यूमेरिकल जो आहे तो पूर्ण काही लिहित नाही, फक्त त्याचे गिवन पॉईंट सांगतो. तुमच्याकडे बुक्स आहेत, तुम्ही तो बुक्स मधून पाहू शकता, पेज नंबर 24 वर दिलेला आहे. ठीक आहे, तर मग आता न्यूमेरिकल मध्ये आपल्याला काय करायचं, अ सबस्टन्स ऑन अनालिसिस गिव्स पर्सेंटेज कंपोजिशन. आपल्याला त्याचं पर्सेंटेज कंपोजिशन दिलेलं आहे. ठीक आहे, पर्सेंटेज कंपोजिशन कसं दिलेलं आहे, सोडियम इज अ 43.4%. ओके, देन कार्बन is a 11.3%, while oxygen is a 45.3%. Calculate empirical formula. ओके, आणि त्यांचे आपल्याला मासेस दिलेले आहेत, ॲटॉमिक मासेस दिलेले आहेत. सोडियम इज इक्वल टू 23, कार्बन इज इक्वल टू 12 अँड ऑक्सिजन इज इक्वल टू 16U. ओके, या पद्धतीने आपल्याला त्यांचे ॲटॉमिक मासेस दिले. ठीक आहे, चला मग आता आपण न्यूमेरिकलकडे जाऊया. मग आता पहिली स्टेप, आता आपल्याला गिव्हन डेटा काय दिलेला आहे, कार्बन सोडियम दिलेला आहे 43.4%, कार्बन दिलेला आहे 11.3% आणि ऑक्सिजन दिलेला आहे 45.3%. पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं आपल्याला, ह्या सर्वांची ॲडिशन करून घ्यायची. ठीक आहे, मग सोडियमचं मास दिलेलं आहे आपल्याला 43.4. ओके, कार्बन दिलेला आहे 11.3, ऑक्सिजन दिलेला आहे 45.3. ठीक आहे, यांची जर ॲडिशन केली 336 प्लस 4 0 1 5 प्लस 5 1, इट इज 10, दॅट बिकम 100%. ठीक आहे, आता एक सिंपल गोष्ट लक्षात ठेवायची, जर आपल्याला ऑक्सिजन दिलेला असेल तर ही स्टेप करण्याची गरज
नाही, कारण की ज्यावेळेस लेस दॅन 100 असतं त्यावेळेस आपण ऑक्सिजन कन्सिडर करतो, पण ऑलरेडी न्यूमेरिकल मध्ये आपल्याला काय देऊन टाकलेलं आहे, ऑक्सिजन देऊन टाकलेला आहे. बरोबर आहे, म्हणून ह्या केसमध्ये आपल्याला ऍडिशनची गरज नाही. ओके, चला मग सेकंड स्टेप कडे जाऊ. आता सेकंड स्टेप मध्ये काय करायचं आपल्याला, जे काही दिलेलं मास पर्सेंटेज आहे याला ग्राम मध्ये कन्सिडर करायचं. ठीक आहे, मग सोडियम जो आहे तो किती दिलेला आपल्याला, 43.4 ग्राम. कार्बन इज 11.3% आहे, त्याला मी ग्राम म्हटलं. अँड ऑक्सिजन इज 45.3 ग्राम. ठीक आहे, ही झाली तुमची स्टेप सेकंड. आता स्टेप थर्ड मध्ये काय करायचंय, त्यांचे नंबर ऑफ मोल्स शोधायचे. देन दे विल डिवायडेड बाय, मीन्स दॅट मास विल डिवायडेड बाय देअर ॲटॉमिक मासेस. त्यांच्या ॲटॉमिक मासेसने काय करायचं, त्याला डिव्हाइड करायचं. ठीक आहे, देअरफॉर इज इक्वल टू, मी पुढेच कंटिन्यू लिहितो, त्याला वाटलं तर मी स्टेप 3 पण इथंच लिहून देतो, आपल्या लक्षात राहील. 43.4 डिवायडेड बाय ॲटॉमिक मास ऑफ सोडियम इज 23. आपल्याला ऑलरेडी न्यूमेरिकलमध्ये गिवन डेटा आहे. 11.3 divided by 12, same as 45.3 divided by 60. जर आपण हे कॅल्क्युलेशन केलं, 43.4 divided by 23, that become 1.88. किती येईल ते, 1.88. If we divide 11.3 divided by 12, that becomes 0.94, while 45.3 divided by 16, that value become 2.84, sorry 83. ओके, या पद्धतीने आपल्याला नंबर ऑफ मोल्स ऑब्टेन झाले. याला काय म्हटलं मी, नंबर ऑफ moles. Then sodium having number of moles is a 1.88, carbon having number of moles are 0.94, while oxygen having number of moles are 2.83. म्हणजे आपल्या स्टेप्स 2 आणि 3 या दोघंही ह्याच्यामध्ये कंटेंट झाले. आता स्टेप 4 मध्ये काय सांगितलं होतं, वी कॅन डिव्हाइड द स्मॉलेस्ट फ्रॅक्शन. यांच्यामधला जो कोणी स्मॉलेस्ट नंबर ऑफ मोल्स आहे याने काय करायचं, इतर यांना डिव्हाइड करायचं. देन divide small number of moles to others. ठीक आहे, मग आता सोडियमचे किती नंबर ऑफ मोल्स आहेत, 1.88 डिवायडेड बाय 0.94. बरोबर आहे. कार्बन 0.94 डिवायडेड बाय 0.94. ऑक्सिजन 2.83 डिवायडेड बाय 0.94. या पद्धतीने डिवाइड करायचं आहे. बरोबर आहे. 9 वर काय 1.8 मीन्स दॅट बिकम 2, दॅट बिकम 1. 9 28 दॅट बिकम 3. 9 18 27 म्हणजे व्हॅल्यू काय येईल, नियरली 3. म्हणजे ह्यावरनं आपल्याला काय भेटलं, नंबर ऑफ ॲटम्स ऑब्टेन झाले. सोडियमचे ॲटम्स किती आहेत, 2. कार्बन किती आहे, 1. ऑक्सिजन आर 3. देन व्हॉट इज दी इम्पिरिकल फॉर्म्युला. आता इम्पिरिकल फॉर्म्युला कसा लिहायचा, इम्पिरिकल फॉर्म्युला कसा लिहायचा पहा. आता सोडियम किती आले, 2 आले, म्हणून सोडियम 2 टाइम्स, कार्बन 1 टाइम्स and oxygen 3 times. Then this is the empirical formula for this compound. मग आपल्याला जो कंपाऊंड दिलेला आहे, सोडियम मास इज अ 43.4%, कार्बन 11.3%, while ऑक्सिजन इज अ 45.3%. ह्या तिघांच्या डेटावरनं आपण फॉर्म्युला डिफाईन केला, दॅट इज सोडियम 2 times, कार्बन 1 times and ऑक्सिजन 3 times. दिस इज द इम्पिरिकल फॉर्म्युला फॉर दिस व्हॅल्यू. या व्हॅल्यूसाठी हा झाला तुमचा इम्पिरिकल फॉर्म्युला. ठीक आहे. न्यूमेरिकल हा 3 मार्कासाठी विचारला जाईल. ज्यावेळेस तुम्हाला एक्झामला विचारला जाईल, न्यूमेरिकल हा 3 मार्कासाठी विचारला जाईल.